हॅलो गाईज, वेलकम टू बॅक म्हणतो. आज तुम्हाला मी सांगणार आहे बिग बॉस मराठीमध्ये आलेली आहे ॲज अ गेस्ट कंगना रनावत. त्यांच्यासोबत आपले सूरज दादा या दोघांनी मिळून रितेश दादासोबत प्रत्येक कंटेस्टंटसोबत त्यांना एक टास्क देऊन त्यांच्यासोबत भरपूर गंमती केले. आणि गंमती आणि टास्कमध्ये कंगना रनावतने हे सांगले की ते प्रत्येक कंटेस्टंटसमोर नायट्रोजनचे फुगे ठेवलेले होते आणि प्रत्येकानं त्यांची श्वास आत घेऊन प्रत्येकानं एक चिठ्ठी दिली. त्याच्यामध्ये एक डायलॉग होते मराठी मूव्हीजचे आणि ते डायलॉग्स बोलायला सांगितले. प्रत्येक जणांनी प्रत्येक कंटेस्टंटनी आपले जेवढे गुलीगत दादा आणि ए टू झेड वैभव वगैरे जेवढे आहे कंटेस्टंट सगळ्यांनी प्रत्येक डायलॉग म्हटलं आणि ते डायलॉग म्हणून असले म्हणजे वेगवेगळी आवाज काढून बोलू लागले. आणि त्यांचे आवाज ऐकून सगळे कंटेस्टंट जोरदार लटूपटू हसू लागले. आणि त्यांचं हसणं बघून आपले रितेश दादासुद्धा खूप हसले. आणि कंगना रनावत सगळ्यांची मजे घेत हा टास्क कंप्लीट केला. आणि त्याचसोबत अजून 2-3 काही टास्क दिले ते सगळ्यांनी कंप्लीट करून कंगना रनावतची जे मूवी येणार आहे त्यांच्या मूवीचे प्रदर्शन आणि इंट्रोडक्शन देऊन कंगना रनावत या शोच्या बाहेर निघाली. आपल्याला काय वाटतं की जे टास्क केले आणि त्यांच्यासोबत कंगना रनावत आणि सूरजदा आणि रितेश देशमुख या तिघांनी मिळून आपले कंटेस्टंटचे कोणाची बेइज्जती केली आणि कोणासोबत काय बिहेवियर केले हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघलेच असेल. तर तुम्ही पण सूरजदा आणि रितेश देशमुख यांच्या डॅडवाले फॅन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.